महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. हे महाराष्ट्राची अस्मिता संपवायला निघालेत, महाराष्ट्राचा अभिमान चिरडायला निघालेत. म्हणून मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा ते घात करू पाहत आहे. मंजूर आहे तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही धनुष्यबाण चोरलात म्हणजे माझी शिवसेना संपवलीत? अरे एक बाण तुम्ही चोरला, चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण दिलात. पण आता ही मशाल जास्त भयानक आहे, मशालीचा जो दाह आहे. आणि मगाशी मला वाटतं त्या ताईने सांगितलं की हनुमानाने आपल्या शेपटीची मशाल करून लंका जाळली होती, तशी यांची ही हुकुमशहाची लंका आपल्याला जाळून टाकायची. आज मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे ना? आलं का घर घर नल आणि नल से जल? मग त्याच्यावरती मोदी बोलतात. अमित शहाजी, तुम्ही मला जे आव्हान दिलं काल की तुमच्यात हिम्मत असेल तर याच्यावरती बोला, तुम्ही तुमच्यात हिम्मत असेल तर सावरकरांवर बोला, सगळ्यावरती बोलायची माझी तयारी आहे. पण जर अमित शहाजी तुमच्यामध्ये थोडी तरी लाज राहील असेल, हिम्मत तर नाहीच आहे, तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. कधी देणार माझ्या मराठवाड्याला पाणी? 10 वर्षामध्ये केंद्राने काय दिलं मराठवाड्याला त्याच्यावरती चर्चा करा. मोदीजी, तुम्ही 10 वर्षापूर्वी चाय पे चर्चा केली होती ना, आता 10 वर्षात केलेल्या कामावरती चर्चा करा. आणि जो जिंकेल, मी निवडणुकीत बिनशर्त माघारी घेईन आणि घरी जाऊन बसेन. जनतेने ठरवायचं की कोण खरं आणि कोण खोटा आहे. तरी माझी तयारी आहे. माझी 2.5 वर्षातली कामं मी तुमच्या समोर ठेवतो आणि मोदीजी 10 वर्षातली तुमची कामं तुम्ही माझ्या महाराष्ट्रासमोर ठेवा. होऊन जाऊ दे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय त्यांचे घरगडीचे आहेत, पण काळजी करू नका. 4 जून नंतर ते सगळे घरगडी आपल्याकडे येणार आहेत. आणि मग ज्यानी माझ्या शिवसैनिकाला सतवलंय त्याचा एकेकाचा हिशोब मी चुकता केल्याशिवाय राहणार नाही. व्याजासकट परत करीन, व्याजासकट परत करीन. आज जे शेतकरी आलेत, शेतकरी किती आहेत? सगळेच शेतकरी आहेत. जरा नाही थांबा, सगळ्यांनी हात वर करा आणि जरा आजूबाजूला बघा, सगळ्यांनी मान फिरून बघा. तुम्ही एकटे असताना दोन हात तुमच्या सोबत आहेत, पण एवढे एकत्र आल्यानंतर किती हात झालेत बघा. अरे एवढे हात हे सरकार उलटून टाकू शकत नाही. हे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय घेऊन येतात म्हणून मी यांना भेकड म्हणतो. अरे मी माझ्या लोकांसोबत तुमच्या समोर येतो. आणि माझं आज सुद्धा आव्हान आहे की तुम्ही माझ्या शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केलात, माझं धनुष्यबाण चोरलं, तो लवाद तुमचा घरगडी दुसरा, नोकर तो निवडणूक आयोग तुमचा पहिला घरगडी. मग ही सगळी यंत्रणा वापरून तुम्ही दरोडे घालतात. जर तुमच्यामध्ये परत एकदा सांगतो, लाज लज्जा शरम असेल तर मी या जनतेत येऊन उभा राहतो आणि लवादाला म्हणा तू येऊन उभा राहा आणि मग लोकांना सांग शिवसेना फोडायची. मग बघूया लोक कोणाचं कानपट फोडतायत. पण तुम्ही उघड सगळी जी जुलुमशाही चालवलेली, हुकुमशाही चालवलेली आहे, जे नड्डा बोलले होते त्यांचे अध्यक्ष की या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील म्हणजे तो भाजपा, हे स्वतः नड्डा बोललेत. तुम्ही प्रयत्न करून बघा, तुमचा भाजपा आम्ही आता औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. हा जोश जल्लोष, हा बोलकाय, हे मगाशी तुम्ही इकडे दाखवता ईव्हीएमचं, हे सगळ्यांना कळले का नीट? उमेदवार सांगण्याची गरज आहे, निशाणी सांगण्याची गरज आहे, पण ही निशाणी घरोघरी पोचले. ओम दादा इकडे. नाही माझं ऐका, ऐका. आता 2 मिनिटं माझं ऐका. नुसता जल्लोष नकोय, मला वचन पाहिजे. ही जागा किती मताधिक्याने जिंकून देणार? अजून समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून तुम्ही मला ओमदादाला जिंकून देणार?
मग त्याच्या हातात मशाल देऊ? तुम्ही हातात मशाल घेतले? ही मशाल हुकुमशाहीला जाळेल. मग एकदा जोरात नारा द्या, जय भवानी, जय भवानी. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि यानंतर घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्याकडून 21,000 रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून सन्माननीय ओमदादांना या निवडणुकीसाठी या गावातील सगळ्या सहकार्य दिलेली आहे, ज्यामध्ये घाणेगाव तालुका बार्शीकडून 21,000 रुपये लोकवर्गणीतून निधी अमोल मोरे, अभिमान पाटील, पोपट जाधव यांच्या वतीनं ओमदादांना इथे देण्यात येते. याचबरोबर ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोकराव देशमुख, याचबरोबर जिल्हा अध्यक्ष शिवाजी दांगट, प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गोंड साहेब, कार्याध्यक्ष सतीजी बुरगुटे साहेब आणि या सगळ्यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा या प्रसंगी ते या ठिकाणी देत आहेत. मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि यानंतर मकरंद राजे निंबाळकर साहेबांना विनंती करते त्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करावं. आजच्या या जाहीर सभेला आपल्या सर्वांचे लाडके नेते पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे उपस्थित राहिले. तसेच विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब, माजी आमदार राहुल मोठे साहेब, माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील हे सर्वजण उपस्थित राहिले. त्याबद्दल मी व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष